1 मे पासून संपूर्ण देशात 15 भयानक नियम लागू होणार. देशातील सर्व नागरिकांसाठी सरकारची अर्जंट सूचना. 30 एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर नेमकं काय महाग होणार आणि कोणत्या वस्तू स्वस्त होणार याची यादी अखेर समोर आली. संपूर्ण जगावर युद्धाचं सावट पसरलं आहे. इराण आणि अमेरिकेमध्ये तात्पुरता युद्धबंदीचा करार जरी झाला असला तरी 2 दिवसांपूर्वी भारताच्या एका मोठ्या जहाजावर इराणने गोळीबार केला. यामुळे सरकारने 15 नवीन कायदे राबवण्याचा मोठा निर्णय घेतलाय, ज्यामुळे भारतातील प्रत्येक नागरिकाच्या खिशावर आता ताण बसणार आहे. कारण की यादी जाहीर केलीये. या यादीमध्ये संपूर्ण देशातल्या नागरिकांसाठी कोणत्या 10 वस्तूंचे भाव वाढणार आहेत, तसेच कोणत्या 15 वस्तूंचे भाव कमी होणार आहेत याची यादी समोर आलेली आहे. ही यादी 10 वस्तूंची आहे. या 10 मधली पहिली वस्तू आहे पेट्रोल आणि डिझेल. आणि पेट्रोल आणि डिझेलचे जे भाव आहेत ते किती रुपयांनी वाढणार आहेत 1 मे पासून, याचा भाव आता पहिल्यांदा जाहीर झालाय. पेट्रोल डिझेलचा नवा भाव ऐकून नागरिकांना पहिला धक्का बसला होता. तर त्यानंतर दुसरी वस्तू ही अशी वस्तू आहे की जी आपल्याला दररोज लागते. त्यानंतर 10 नंबरची वस्तू अशी आहे की ज्याने आपला दिवसच संपू शकत नाही. 1 मे पासून संपूर्ण देशामध्ये सगळ्या किमती बदलण्याचा निर्णय आता घेण्यात आलाय. एवढंच नाही तर काही बँकांचे नियम आहेत. तसेच गॅस सिलेंडर, रेशन कार्ड आणि आधार पॅन कार्ड संदर्भात देखील सरकारने महत्त्वाचे बदल आता केलेले आहेत. पहा, युद्धाच्या या भडक्यामध्ये हे 15 नवे नियम लागू झाल्यामुळे काय काय महाग होणार आणि कोणते नियम बदलणार याचीच माहिती देणारा हा सविस्तर व्हिडिओ आहे. पहा, दिवस खूप थोडे राहिलेले आहेत. साधारणपणे काही तासात आता मे महिना सुरू व्हायला काही तास राहिलेत. त्यामुळे म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप महत्त्वाचं आहे. कारण इथे आपण फक्त काय महाग होणार हेच नाही, तर तुमच्यावर त्याचा नेमका किती परिणाम होईल आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही आत्तापासून काय तयारी करायला हवी हे सगळं स्पष्टपणे जाणून घेणार आहोत. कारण एक छोटीशी चूक पुढच्या महिन्यात तुमचं बजेट पूर्णपणे बिघडवू शकते. 1 मे नंतर ज्या वस्तूंचे भाव वाढणार आहेत त्याची माहिती सरकारने स्वतः एका पत्रकार परिषदेत दिली आहे. यामध्ये सर्वात पहिली गोष्ट आहे पेट्रोल डिझेल, दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे गॅस सिलेंडर आणि तिसरा मोठा आकडा आहे खाद्यतेलाचा. आता या 4 मुख्य गोष्टींचे जे भाव आहेत ते तर सगळे लिमिट क्रॉस करणारच आहेत, पण यासोबत आणखी 6 वस्तू अशा आहेत ज्यांचे दर आभाळाला भिडणार आहेत. ह्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे त्या अधिकृत यादीवर नजर टाकणार आहोत. सरकारने काही अतिशय डेंजर नियम लावले आहेत. आता पूर्वीसारखा माल कोणालाही सरसकट मिळणार नाही. काही कडक अटी आहेत. 3 मोठे नियम आहेत. त्या नियमात बसलात तरच तुम्हाला या वस्तू मिळतील. तर ह्या व्हिडिओत आपण नीट समजून घेऊया की 1 मे पासून कोणत्या 10 गोष्टी स्वस्त आणि कोणत्या 15 गोष्टी महाग होणार आहेत. नीट लक्ष देऊन ऐका, ही तुमच्या हक्काच्या पैशाची गोष्ट आहे. जग सध्या विनाशाच्या उंबरठ्यावर आहे, पण सरकारने करात कपात करून सामान्यांचा खर्च वाचवण्याचा हा एक धाडसी प्रयत्न केलाय. पण अट एकच, नियम पाळावे लागतील. जे नागरिक हे नियम पाळतील त्यांनाच या स्वस्त दराचा फायदा घेता येईल. म्हणूनच आपण सर्वात आधी ही यादी पाहतोय की कोणत्या वस्तूंचे भाव वाढलेत आणि कोणत्या वस्तूंचे भाव कमी झालेत. आता सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत की कोणत्या 10 वस्तू स्वस्त होणार आहेत आणि त्यानंतर कोणत्या कोणत्या वस्तू महाग होणार आहेत याची आपण यादी पाहतोय. आता सगळ्यात आधी आपण स्वस्त होणाऱ्या गोष्टींची यादी पाहतोय आणि त्यानंतर कोणत्या वस्तू महाग होणार त्याची यादी आपण पाहणार आहोत. पहा, सर्वात पहिली गोष्ट जी आता स्वस्त मिळणार आहे ती म्हणजे आपले कपडे आणि चपला. सरकारने कमी किमतीच्या पादत्राणांवर आणि कपड्यांवरचा टॅक्स आता कमी केलाय. त्यामुळे आता सामान्य माणसाला लागणारे रोजचे कपडे आणि बूट स्वस्त मिळण्याची चिन्ह आहेत. म्हणजे ज्या कपड्यांचे दर आधी 200-300 रुपये होते ते आता काही रुपयांनी खाली येतील. तुम्हाला वाटेल यात काय मोठं, पण नीट बघा, प्रत्येक वस्तूवर जरी थोडी बचत झाली तरी महिन्याकाठी तुमच्या खिशात मोठी रक्कम शिल्लक राहील. आता ही झाली पहिली वस्तू जी स्वस्त होणार. पण आता महाग काय होणार आहे हा महत्त्वाचा मुद्दा तिथे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता पहिली स्वस्त धान्य गोष्ट झाली, दुसरी, तिसरी, चौथी अशा 10 स्वस्त झाल्यावरच आपण पाहतोय आणि त्यानंतर 15 वस्तू कोणत्या महाग होणार त्याची यादी आपण पाहतोय. दुसरा मोठा बदल पर्सनल केअर म्हणजे तुमचा शॅम्पू, टूथपेस्ट आणि साबण यावरचा GST 18% थेट 5% आणलाय. नीट ऐकलत का? 18 वरून थेट 5. म्हणजे या दैनंदिन वस्तूंच्या किमतीत आता मोठी घसरण होणार आहे. तुम्ही रोज जे वापरता तो शॅम्पू, ती पेस्ट आता तुम्हाला स्वस्त दरात मिळेल. तिसरा मुद्दा आहे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. आता बटर, तूप, चीज किंवा सुकामेवा यांच्यावरचा कर 12% चक्क 5% आणलाय. म्हणजे आपलं घरचं तूप आणि चीज आता स्वस्त होणार.
आता दुधाचे भाव कमी होतील का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर दुधाचे दर ही राज्य सरकार ठरवतं, पण उपपदार्थांवरील GST कमी झाल्याने तूप आणि दही नक्कीच स्वस्त होईल. मंडळी, चौथा आणि सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे खाद्यतेल. आपण रोज जे गोडे तेल, सोयाबीन तेल वापरतो त्याबद्दलची ही महत्त्वाची बातमी नीट ऐका. सरकारने पाम ऑइल आणि सोयाबीन तेलावरचा आयात कर कमी ठेवण्याचा निर्णय कायम ठेवलाय. याचा अर्थ तेलाचे भाव आता वाढणार नाहीत, ते स्थिर राहतील किंवा थोडे कमी होतील. सर्वसामान्य माणसासाठी ही सर्वात मोठी दिलासादायक बातमी आहे, कारण तेलाचे भाव वाढले की घराचं पूर्ण बजेट कोलमडतं. पाचवा मुद्दा, स्मार्टफोन आणि इलेक्ट्रिक उपकरणं. फ्रीज, TV, वॉशिंग मशीन आणि मोबाईल फोन यांच्या किमतीत मोठा फेरबदल होऊ शकतो. सरकारने काही करांमध्ये सवलत दिल्याने या वस्तू स्वस्त होऊ शकतात. पण इथे एक सावधगिरीचा इशारा. काही विदेशी इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरचे शुल्क वाढवले आहे, त्यामुळे महागडे ब्रँड्स मात्र अजून महाग होतील. म्हणजे तुमचा साधा फोन स्वस्त होईल, पण विदेशी कंपनीचा फोन खिशाला कात्री लावेल. इकडे लक्ष द्या. सहावी मोठी अपडेट औषधांबाबत आहे. काही अत्यंत महत्त्वाच्या गोळ्यांवरील GST सरकार पूर्णपणे हटवण्याच्या तयारीत आहे. हा निर्णय झाला की तुमची रोजची औषधं स्वस्त होणार. ज्यांना BP किंवा शुगरचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा मोठा आधार असेल. आता ही अशी वस्तू आहे, अशी गोष्ट आहे की जिचा भाव वाढेल असं प्रत्येकाला वाटतं, पण तिचा भाव सरकारने एका विशिष्ट पद्धतीने कंट्रोल केलाय आणि ज्यामुळे ग्राहकांना प्रचंड आनंद झालाय. ती वस्तू काय आहे? ज्या वस्तूची चर्चा सगळीकडे होते ती वस्तू आहे पेट्रोल, डिझेल आणि गॅस. या 3 गोष्टी तुमच्या बजेटची वाट लावू शकतात. समजून घ्या, इंधनाचे दर थोडे वाढले की वाहतूक महागते आणि मग भाजीपाला कडाडतो. म्हणूनच इथे नीट लक्ष द्या. सर्वांना वाटलं होतं की युद्धामुळे पेट्रोलचे भाव 100च्या पार जातील. बघा, पाकिस्तानात तर पेट्रोलसाठी हाहाकार माजलाय, पण भारतात चित्र वेगळं आहे. सावध व्हा, सरकारने एक खतरनाक मास्टर स्ट्रोक मारलाय. पेट्रोलवरचा अबकारी कर प्रति लिटर मागे चक्क कमी केलाय. जो टॅक्स 13 रुपये होता तो आता 10 रुपयांवर आलाय. साध्या भाषेत सांगायचं तर लिटर मागे पूर्ण 3 रुपयांची मोठी कपात. नीट कान उघडून ऐका. जर तुम्ही महिन्यात 50 लिटर तेल वापरत असाल तर तुमचे 150 रुपये थेट वाचणार. डिझेलचं म्हणाल तर तिथे 10 रुपयांची भली मोठी सवलत दिलीये. याचा फायदा आपल्या शेतकरी बापापासून ते ट्रकवाल्यांपर्यंत सर्वांना होणार आहे. पण थांबा, इथे एक धोक्याची घंटा सुद्धा आहे. जगात कच्चं तेल महाग झाल्याने तेल कंपन्या सध्या तोट्यात आहेत. त्यामुळे ही 10 रुपयांची सूट प्रत्येकाला लगेच मिळेलच असं नाही. तुमच्या शहरात 2 ते 5 रुपयांचाच फरक पडू शकतो, पण महागाईला लगाम बसणार हे नक्की. आता वळूया आपल्या काळजाच्या विषयाकडे, गॅस सिलेंडर. दर महिन्याच्या 1 तारखेला हे भाव बदलतात. सध्याच्या तणावात सरकार गॅस स्वस्त करून गृहिणींना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. ही कपात झाली तर घराचं कोलमडलेलं बजेट सुधारेल. पण इथे एक भयंकर ट्विस्ट आहे. पुढचे दर हे पूर्णपणे युद्धावर अवलंबून आहेत. युद्ध थांबलं तर भाव कोसळतील, पण जर युद्ध भडकलं तर खिसा रिकामा होईल. त्यामुळे जो फायदा मिळतोय तो गपगुमान पदरात पाडून घ्या. उगाच अफवांना बळी पडून साठेबाजी करू नका. थोडक्यात आता कपडे स्वस्त, शॅम्पू साबण स्वस्त आणि तूप बटर सुद्धा स्वस्त मिळणार. खाण्याचं तेल महागणार नाही आणि इंधनात कपात. ही आनंदाची बातमी असली तरी विदेशी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मात्र भडकतील. ही होती 1 मे पासून बदलणाऱ्या नियमांची संपूर्ण अधिकृत यादी. पण थांबा, व्हिडिओ संपलेला नाही. आता जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण नियम कितीही बदलले तरी तुमची 1 मिनिटाची सतर्कता तुमचे हजारो रुपये वाचू शकते. पहिली महत्त्वाची सूचना अशी आहे की सोशल मीडियावर सध्या अनेक अफवा पसरत आहेत की अमुक वस्तू इतकी स्वस्त झाली, तमुक वस्तू बंदीवर आली. अशा कोणत्याही मेसेजवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. जोपर्यंत तुम्ही अधिकृत सरकारी GR पाहत नाही किंवा आपल्या चॅनलवर खात्रीशीर बातमी पाहत नाही तोपर्यंत कोणालाही पैसे देऊ नका किंवा आपले कागदपत्रे शेअर करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे गॅस आणि पेट्रोलच्या किमती जरी कमी होणार असल्याचं सांगितलं असलं तरी स्थानिक पातळीवर ट्रान्सपोर्टेशन आणि डीलर कमिशनमुळे दरांमध्ये थोडा फरक असू शकतो. त्यामुळे पेट्रोल पंपावर आधी दर तपासा, मगच टाकी फुल करा. तिसरी सर्वात महत्त्वाची सूचना आपल्या गृहिणींसाठी आहे. तेल आणि किराणा मालाचे भाव 1 तारखेपासून बदलणार आहेत. त्यामुळे आजच उगाच मोठ्या प्रमाणात साठेबाजी करू नका. उलट 2 दिवस वाट पहा जेणेकरून तुम्हाला स्वस्त दराचा फायदा घेता येईल. चौथी गोष्ट म्हणजे बँकांचे नवीन नियम. जर तुमचे बँक खाते असेल तर एकदा तुमच्या बँकेत जाऊन KYC अपडेट आहे की नाही ते तपासा.
अन्यथा नवीन नियमांमुळे तुमचे व्यवहार 1 मे पासून थांबू शकतात. 5वी सूचना पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याबाबत आहे. जर तुम्ही अजूनही ते काम केले नसेल तर दंड भरण्यापेक्षा आताच ते पूर्ण करा, कारण पुढच्या महिन्यात नियमावली अधिकृत कडक होणार आहे. मित्रांनो, आम्ही ही माहिती खूप मेहनतीने तुमच्यासाठी गोळा केलेला आहे, जेणेकरून सर्वसामान्य माणसाचं नुकसान होऊ नये. म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल आणि आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये जय हिंद आणि माहिती आवडली असं लिहा. तुमच्या एका कमेंट्समुळे आम्हाला अशाच बातम्या पोहोचवण्यासाठी खूप मोठं प्रोत्साहन मिळतं. तसेच तुमच्या प्रत्येक मनात काही शंका असतील, जसे की तुमच्या शहरात आजचा दर काय आहे किंवा विशिष्ट वस्तू महाग होणार का, तर ते सुद्धा कमेंट्समध्ये विचारा. आम्ही प्रत्येक कमेंट्सला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. हा व्हिडिओ फक्त स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचीही फसवणूक होणार नाही. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. सतर्क राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.